आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मंडळी, समाजासाठी आपण सर्वजण काही ना काही देणं लागत असतो। याच भावनेतून समाजासाठी काही ना काही देणी देणारी आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणारी संस्था म्हणजेच रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी। या धमाल विनोदी नाटकासाठी जुन्नर तालुक्यातील रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला। यावेळी आमदार शरददादा सोनवणे, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी, रोटरी क्लब ऑफ शिवनेरीचे अध्यक्ष अमोल चंगेडिया, उद्योजक पापाशेठ खोत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या नाटकाच्या देणगी प्रवेशिकेतून खर्च वजा जाता राहणारी शिल्लक ही जुन्नर नगर परिषदेस स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे आपला आवाज हे मीडिया पार्टनर होते। तर पाहूयात काही क्षणचित्रे। नमस्कार, मी भूषण कडू। आजवर तुम्ही रसिक प्रेक्षकांनी जे प्रेम दिले, जे आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आज जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो एकाच चॅनलमधून, एकाच माध्यमातून, ज्या चॅनलचं नाव आहे आपला आवाज। ही वाहिनी नुकतीच सुरू झालेली आहे आणि त्या वाहिनीला सगळ्या प्रेक्षकांकडून आणि या वाहिनीत काम करणाऱ्या प्रत्येकाकडून उत्तम असा प्रतिसाद मिळतो आहे। तर या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि या चॅनलवरती तुम्हाला मनोरंजक कार्यक्रम असोत किंवा मग मालिका असोत किंवा मग भटकंतीसारखे कार्यक्रम असोत, निसर्गावर अवलंबून किंवा तुमचे सामाजिक प्रश्न असोत किंवा बातम्या असोत, अशा प्रत्येक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की चौफेर दिशेने विचार करणारी अशी हा चॅनल आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील आपला आवाज या चॅनलच्या माध्यमातून। तेव्हा अंडामाने कडू असलेल्या माझ्यासारख्या माणसाकडून या चॅनलला गोड गोड शुभेच्छा। धन्यवाद। त्याचप्रमाणे आपला माणूस आमदार शरददादा सोनवणे, आपल्या ह्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पापाशेठ खोत, त्याचप्रमाणे धनंजय चव्हाण, विद्या क्लासेसचे भालेकर सर, गोरे सर, शरद बँकेचे माजी अध्यक्ष व्यवस्थित खोत, या सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच असिस्टंट गव्हर्नर विनायकजी करपे, क्लबचे अध्यक्ष अमोल चंगेडिया या सर्वांच्या हस्ते आपण याच्या कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन केलेलं आहे। पुढे गेलो मधोमध आपल्यासमोर क्लबचे अध्यक्ष अमोलजी चंगेडिया करतील। अमोलजी चंगेडिया यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत सांगावे। क्लबचे डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर विनायकजी करपे, खास म्हणजे या कार्यक्रमासाठी ज्यांचे खास सहकार्य लाभले, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम करणं अगदी सोपं झालं, हे सगळे आमचे क्लब या कार्यक्रमाचे प्रायोजक, त्यामध्ये विशिष्ट करून इंजिनियर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आणि डायरेक्टर मेन चेअरमन पापाशेठ खोत, त्याचबरोबर खोत फर्निचरचे हेमंतशेठ खोत, विद्या कोचिंग क्लासेसचे सर्वच डायरेक्टर, त्यात भालेकर सर असतील, कोरे सर असतील, कडलक सर, गाडेकर सर, या साई ज्वेलर्सचे धनंजयजी चव्हाण, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मीडिया पार्टनर म्हणून आपल्याला खास सहकार्य केले ते आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल शेठ परदेशी आणि उपस्थित
आपण सर्व की ज्यांनी या कार्यक्रमाचं तिकीट खरेदी करून फक्त नाटकाचं या विनोदी कॉमेडी जे काही ड्रामा आहे त्याचा आस्वाद न घेता आपण एक चांगल्या कार्यास सहकार्य केल्याबद्दल प्रथम आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि स्वागत करतो. रोटरी क्लब हा लगभग 110 वर्ष जुनी संस्था, 114 देशांमध्ये याचं वास्तव्य आणि 57,365 क्लब, यापैकी जुन्नर रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी हा एक आहे. या क्लबच्या माध्यमातून सर्व ज्ञात आहे की वेगवेगळे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या क्लबमध्ये आता 50 मेंबर आहेत. या माध्यमातून लगभग आपण या परिसरामध्ये 200 ई-लर्निंग सॉफ्टवेअर, बऱ्याचशा शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर, मेडिकल चेकअप, ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप, नुकतंच मागच्याच वर्षी जे 3000 ऊसतोडणी कामगारांना सोलर वाटप केलं की ज्याची दखल इंटरनॅशनल रोटरीने घेतली आणि मागच्या वर्षीचे IPP विजयजी सावंत यांचा सन्मान इंटरनॅशनल क्लबचे जे अध्यक्ष होते त्यांना सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वतःला धन्यवाद देतो. या नाटकाचे प्रयोजन हे फक्त लोकांना एंटरटेनमेंट किंवा ड्रामा न दाखवता यातून उभा राहणारा निधी तो जुन्नर शहरामध्ये स्वच्छता अंतर्गत, स्वच्छता अभियानांतर्गत जे वापरण्याचा निधी यासाठी आपण पूर्णपणे खर्च करणार आहोत. म्हणून तुम्ही दिलेलं देणगी शुल्क ते 300 असेल ते 500 असेल हे पूर्णपणे, कारण की पूर्ण कार्यक्रमाचे खर्च आमचे सर्व कार्यक्रमाचे, तर त्यासाठी आपल्या सगळ्यांचे योगदान त्याच्यामध्ये रोटरी क्लबला मिळाले. त्यामध्ये रोटरीचाही हिस्सा काही डिस्ट्रिक्ट क्लबचेही पैसे येतील आणि हा प्रोजेक्ट आम्ही लवकरच लवकर पूर्ण करू याची आम्ही आपणास ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा फार वेळ न देता प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं कलाकारी उशीर आहे, त्या लाईटीची आवश्यकता आहे. जनरेटरची व्हॅन येऊन उभी आहे, पण ही MH23Y100 ही गाडी रस्त्यामध्ये उभी आहे. कृपया गाडीच्या मालकांना विनंती आहे त्यांनी लवकर आज महाराष्ट्र केसरी सईद चाऊस कृपया आपल्याला विनंती आहे की आपण रंगमंचावरती यायचं. त्याचप्रमाणे ज्या प्रांगणामध्ये ज्या निवासाच्या प्रांगणामध्ये भक्तदेवामध्ये आपण बसतोय त्या भक्तदेवाच्या ट्रस्टचे अध्यक्ष शंकरशेठ तावडे यांना मी विनंती करतो की कृपया आपण रंगमंचावरती यायचं. चांगली माणसं आपण समोर चांगला कार्यक्रम आपण पाहतोय. चांगला कार्यक्रम सुरू करायचा असेल गव्हर्नर साहेब आपण आणि अध्यक्ष दोघांनी करायचं, कारण एवढं मोठा प्रायव्हेट एवढा मोठा निधी एका शब्दावर त्या माणसाने दिला. मला वाटतं काय वापरायला काही हरकत नाही. कारण आपले दुसरे देवस्थान ट्रस्टचे थोडासा आपला वेळ जातो, पण आलेल्या मामांचा सुनीलजी तटकरे आणि आता शेवटचे दोन सत्कार ज्यांचा घडतो आणि कलाकार काय करतो आणि कलाकार विषयावर जाऊ शकतो याचं प्रतीक म्हणजे भूषणजी कडू आहे. एका छोट्याशा गावामधून येऊन देवस्थानचे अध्यक्ष सईद चाऊस आणि आपला आवाजचे संपादक मातुरजी, EBCचे अध्यक्ष पापाजी खोत आणि उपस्थित सर्व जुन्नरमधले नामांकित मान्यवर बंधू वगैरे, अत्यंत आनंद होत आहे आम्हाला की रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीने पहिल्यांदाच एक फंड रेझिंग हा कार्यक्रम घेतला. फंड रेझिंग हे फक्त नाव आहे, तुमचं आमचं प्रेम वाढावं हेच खरं यामध्ये एक अर्थ आहे. कारण जुन्नरच्या मान्यवरांना परस्पराला बाहेरगावी जाऊन नाटक पाहणं शक्य होत नाहीये. हेच एक निमित्त आहे की आपण हा कार्यक्रम जो आपल्या रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीला शहरामध्ये अनेक टॉयलेट क्लब बांधायचे जे रोटरी इंटरनॅशनल ठरवले, त्याचबरोबर भारताने ठरवले आणि जीवनजीवनने ठरवले की प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात त्या ठिकाणी शौचालय असलं पाहिजे आणि त्या जागेला हात घेऊन रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित झाला, सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. रोटरीची वाटचाल ही 2002 पासून या ठिकाणी जुन्नर शिवनेरी चांगली चालू आहे. आपण सर्वजण ज्ञात आहात, अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी होत आहेत, गरजूंसाठी होत आहेत, एंटरटेनमेंटसाठी होत आहेत, विद्यार्थ्यांसाठी होत आहेत आणि शाळांमध्ये होत आहेत. पण हेच कार्यक्रम अजून चांगल्या पद्धतीने साजरे करण्यासाठी आम्हा सर्वांना आपली साथ हवी आहे. याच संख्येने जर आपण आम्हाला प्रेम दिलं तर नक्कीच रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी ही मोठ्या क्रमांकावर पोहोचेल
असिस्टंट गव्हर्नर म्हणून या भागातल्या सर्व क्लबचं काम जोरदार चाललेलं आहे. त्या सर्व बिल्डर शेवटीचंही काम चांगलं चाललेलं आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. रोटरी क्लब जिल्हा सन्माननीय असिस्टंट गव्हर्नर आणि बांधकाम व्यवसायामध्ये ज्यांचं नाव जोडण्यात त्याच्यामध्ये आहे ते आदरणीय विनय करते. खरं तर रोटरीच्या याची पदार्थ सूत्र म्हणजे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की आमदार खासदारापेक्षा जेव्हा मोठी पोलिस मोठी असेल तर ती रोटरी एजन्सी आहे हे आपण लक्षात घ्यावं. त्याचं कारण आहे मी तालुक्यापुरतं काम करतोय त्या रोटरीच्या माध्यमातून जे 114 देशांमध्ये जे रोटरीचं काम चालू आहे इंटरनॅशनल लेवलला त्यांच्या अंडरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6 क्लब येतात. ते तालुक्याचा कार्यक्षेत्र आहे. समाजसेवेचं एवढं मोठं काम ज्या व्यक्तीच्या खात्यावर दिलं जातं त्या माणसाला खरं खूप योग्यतेच्या दिशेने फार सन्मान ह्या समाजवासाचे मिळतो असं म्हणायला लागले आहे. आमचे मित्र या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अमोलजी शेगडिया माणूस फार गोड आहे. सीपी साहेब तुमच्यासारखा दोघांनी मिळून काय केलं मला माहित नाही या तालुक्यावर जातो. पण माझा इतका सर्वेक्षणाचा कार्यक्रम व्यस्त असताना आळमुळला तुम्ही आलं पाहिजे आणि काय मी सुद्धा त्याच्या एका शब्दावर वाढवून ते आळमुळीपर्यंत खरोखर जाऊ ना. या रोटरीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय अमोलजी शेगडिया सन्माननीय असलेले आमचे मित्र बालेकर साहेब विद्या कोचिंग क्लासेस आपला आवाज आता माझा शब्द सोडलाय आपला माणूस आपला आवाज ठीक आहे ओके काय हरकत नाही. प्रगतीच्या पथावर आहे तुम्ही काम चांगलं चालू आहे. आमचे मित्र आदरणीय रोटरीयन बाळासाहेब जाधव सन्माननीय आमचे मित्र आपल्या सर्वांचे सहकारी पपुशेठ खोत अंतर्दातृत्वाचं नाव त्यांच्या सातत्याने असलेल्या कामाच्या कर्तव्याच्या निमित्ताने आम्ही पाहतोय. कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये या संपूर्ण असलेल्या व्यवस्थेचा जबाबदारीचा भाग त्यांच्या खांद्यावर त्या डिवाइसने देसाई मॅडम आमचे मित्र आणि शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आदरणीय विजयकांतजी तांबे सन्माननीय हेमंत आमचा मित्र इंद्र केसरी मधून त्यांचा टक्का भेटला 2006 ज्यांनी आपल्या स्वतःच्या शरीर यष्टीतून या महाराष्ट्राला आणि संपूर्ण जगाला आपल्या स्वतःच्या असलेल्या शारीरिक संपत्तीचा खरं तर गौरव उभा करून दिला. ते आदरणीय चाऊस गेल्या देवस्थानचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय शंकररावजी तामाणे रोटरीचे आपण सर्व सहकारी विजय शंकर सर्वकार तुम्ही विजय आज सन्माननीय उपस्थिती माझे जिल्हावासी असलेले नागरिक बंधू भगिनी अधिकारी वर्ग आणि सर्किट हाऊस सर्किट हा शब्द बाहेर आहे पण त्याच्यामुळे हाऊस लावलेलं बरोबर आहे. आज काय सर्किट हाऊस मध्ये होते आपण पाहिलं नाही. ते रंगमंचावरचे ज्यांनी खरं तर हे संपूर्ण नाटक उभारले आहे ते आता ते सुनीलजी तटकर आहे सन्माननीय संदीपजी नागेकर आदरणीय भूषण कडू आणि त्यांचे सर्व रंगमंचावरचे सर्व सहकारी. मी या रंगमंचाचा जिल्हा तालुक्याचा आमदार आपला माणूस आणि रोटरी क्लबचा मी खरं तर सदस्य आहे. या नात्याने मी मनापासून त्या पाहुण्या मंडळीचा कलाकारांचा सहर्ष स्वागत करतो. निश्चितपणे आज आपण सर्व मंडळी रोटरीच्या हितासाठी आपल्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आलेल्या तिकीट घेणं हे शिस्तीचं लक्षण आहे. तिकीट घेऊन एखादा कार्यक्रम पाहणं त्याचा गोल बनवण्यासारखा आहे आणि म्हणून आपण पाहतो
समाजाच्या जगामध्ये जो बदल होतोय, जेवढे काही एनजीओ काम करतात त्या एनजीओ मध्ये सर्वात उंच जर कुठल्या एनजीओ असतील, काम करणाऱ्या संस्था असतील, तर या जगभरामध्ये लोकमान्यतेने आणि लोकदिशेचा असलेला ज्यांना पगडा आहे त्या इंटरनॅशनल लेवल त्यांचं नाव घेतलं जातं ते रोटरी क्लब आणि लायन्स क्लब यांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचं काम या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि उद्या जगाच्या पाठीवर काम करत असताना समाजसेवा हे तुमचा आपला आवाज आहे. हा दाखवण्याचा विषय नाही, हा सांगण्याचा विषय नाही. गरीब लोकांना हिवाळ्यामध्ये ब्लँकेट दिलं, सर्व लोकांना ऊर्जा असलेल्या ऊर्जेचा युनिट दिलं, सौर ऊर्जेचं. आदिवासी लोकांसाठी चळवळीने काम करणं आणि विविध स्तरावर या सगळ्या संघटनांपासून तर सर्व त्याच्या हिताच्या गोष्टी उभ्या करून दिलं. मग त्याच्यामध्ये वॉटर फिल्टर असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रोटरीचा पुढाकार आहे. आणि म्हणून मला आनंदाने सांगावंसं वाटतं की तुमच्या देशातला कामाचा जो तिकडीचा पैसा आहे तो पैसा आज मात्र तुम्ही पुण्यत्वाच्या दिशेने या ठिकाणी दिलेला आहे की त्याचं काम रोटरी करणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. सर्वांकडे आज मदतीचा हात पुढे केलेला आहे. मनोरंजनाला मदत होती असेल तर ती आजची आहे. एखादी गोष्ट घेतल्यानंतर जेवढा आनंद मिळत नाही त्यापेक्षा तो दिल्याचा आनंद फार आयुष्यामध्ये मोठा आहे. आणि मग आपण सर्व मंडळी आज आपला पैसा देऊन आज वेळ पण देत आहे. पैसा देऊन वेळ देणं या कार्यक्रमाची शोभा वाढवणं, रोटरीच्या पाठीवर कौतुकाची धार टाकणं खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे. ही पत्रकार मंडळी इथे मोठी संख्येने उपस्थित आहे. खरं तर मुंबई, पुणे आणि युरोपाच्या 1970च्या दशकाचा जर आपण इतिहास पाहिला तर ग्रामीण भागातला माणूस असा व्यासपीठ करू शकतो, असा रंगमंच देऊ शकतो, ग्रामीण भागातला माणूस इथे नाट्यकला आणू शकतो. हे जर 1970च्या दशकाच्या कोणाला सांगितलं असेल ते पटलं नसतं. पारंपरिक पद्धतीने काम करणारी आमची जुनी पिढी स्वतःच्या आयुष्याची जमा केली आहे, परंतु आदिवासी पाड्यापासून तर पठाणपर्यंत तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्या हिताचं काम आज आपल्या तालुक्याच्या असलेल्या 5 दलाच्या निमित्तानं आपल्या जमिनीतून त्यांनी काम करणार आहे. हे आज वैभव बाजूला ते किल्ले आवडून सांगू लागले. अमोल जे आपण हे काम करता हे हिताचं काम आहे, समाज व्यवस्थेचं काम आहे. काही लोकांना असं वाटतं काही माणसं वेळेसाठी ध्येयवान झाले, मदत काय करतात, पैसे काय करतात, एकत्र येऊन पैसे करतात गरिबाची व्यवस्था शिकत असेल, एकत्र येऊन जर गरिबाची व्यवस्थेमध्ये बदल होत असेल, एकत्र येऊन जर या समाज व्यवस्थेमध्ये जर आपण उच्चार घेत असाल या समाज व्यवस्थेच्या समाजाला, तर मला असं वाटतं रोटऱ्यांचा काम हे परमेश्वराच्या कामापेक्षा कमी नाही. मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या हिताच्या कामाच्या निमित्ताने आपण सर्वकडे आज एका सभेला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम संजय नारळमध्ये तो अशा पद्धतीचा संवाद साधणारा कलाकार आहे की ज्यांनी मराठी सृष्टीपासून तर हिंदी सृष्टीवर आपलं राज्य केलं. मराठी माणसाला एक चांगल्या पद्धतीचा असलेला आविष्कार करायच्या निमित्ताने त्यांनी हिंदी असलेला या सुद्धा साकार केला. अशा माणसाचं प्रादेशिक या ठिकाणी स्वागत करण्यासाठी जुन्नरचा रोटरीच्या माध्यमातून तयार झालेले आहे. मी माझ्या सर्व सहकार्यांना विनंती आपलं जे काम आहे, आपल्या रोटरीचं जे काम आहे, हे काम निश्चितपणे देशाच्या निर्माण असलेल्या लोकांच्या हिताच्या देशाच्या दिशेने वाहत राहावं आणि हे काम आपण अशा पद्धतीचं उत्तर द्यावं. आपल्या कामाला या जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. यांच्या वतीने मानण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्लॉकसाठी फंडरेजिंगसाठी हा कार्यक्रम करण्याची योजना आहे. या कार्यक्रमाला आपण जो भरघोस मदत केली ते आमचे सर्व प्रायोजक, गीतचिंतक व आपल्या सर्वांचे लाडके तालुक्याचे आमदार, आपला माणूस श्री शरददादा सोनवणे, मीडिया पार्टनर, सर्व पत्रकार मित्र बंधू आणि आपण सर्व नाटकासाठी आलेले सर्व प्रेक्षक या सर्वांचे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने
मी हार्दिक आभार व्यक्त करतो. जय हिंद. कार्यक्रम सुरू होणार आहे. जनरेटर लावण्याचं काम सुरू आहे. जनरेटर तर आज आपण इकडं समाजानं दुर्लक्षलेल्या घटकांविषयी चर्चा करायलोय. गेलं तिच्या आईला नाही तर त्यांच्याविषयी सविस्तर चर्चा करायला आज आपण इकडे जमलेलो आहोत. आमच्या दोघांचं इकडं मीटिंग आहे. मीटिंग चर्चा मीटिंग आहे. हे उर्मट बुडाचं तेच बोललो ना आम्ही. तेव्हा आम्हाला डिस्टर्ब नको. हा जा बाबा चल जा नसेल तिथे आईला सतत आमच्याकडे काही ना काहीतरी मागत बसता. हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे. अरे काय हालत करून ठेवली आमची तुम्ही. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. जेवढा अपेक्षित आहे तेवढं घेऊन जातात. तर आज आपण इकडं समाजानं दुर्लक्षलेल्या घटकांविषयी चर्चा चला काही चर्चा करायला सर्किटवर सुरू केलं होय. या कामात आता बुक केलं ते काम सुरू करूया. चला या आमच्या जवळ. हो या काय गोल गोल गाडी खेळायला आलं हो. या आमच्या जवळ. अरे अशा कामात तटवा तटवी करायची नसते. बरोबर पहिला हप्ता गावला. चला दुसरा हप्ता काढा. अच्छा श्रींगार करत खेळ करायचोय. आता जाऊतो कोल्हापुरी दिसता. काय करायचे या पकडापडी खेळायला कशापाई फ्रेश होतो. चालते की असं तेवढा टाइम नाही आम्हाला. आम्हाला पार्टीच्या मिटिंगला जाय. ऐका तिच्या आईला हे मध्ये आलं म्हणून ऐकत जाऊ. कुठं गेलं. अरे फुलदाणी इथंच होती ना. त्याला आम्हाला खास व्हायले. आम्ही उतावेळ झालेलो. तुम्ही तयार ना आम्ही बी तयार होतो. खास भाडे करून सोय चाललंय.
हे शेट अंगाला लावलं ना की अंगठीला अशा बायका येतात. तशा याल बघा आमच्या अंगठीला या. नको त्याला फोन करून तर बाय. काय करणार